जगात एक असं शहर आहे जे आजवर कोणी पाहिलंच नाही, पण ज्याबद्दल सगळ्यांनी ऐकलंय. हे शहर सोन्याने वेढलेलं, तंत्रज्ञानात पुढारलेलं आणि शेवटी समुद्रात गडप झालेलं. हो, आपण बोलतोय अटलांटिक शहराबद्दल. आजच्या डेली डोस इन्फोमध्ये आपण जाणून घेणार आहोत अटलांटिक बद्दलची खरी कहाणी, प्लुटोची थिअरी, संशोधकांनी केलेले शोध आणि आजच्या काळातही हे शहर अस्तित्वात आहे का. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक धक्कादायक माहिती जी तुम्ही कधी ऐकली नसेल. अटलांटिक उल्लेख सर्वप्रथम ग्रीक तत्वज्ञ प्लुटो याने 360 BCE मध्ये केला. त्याचं त्यांनी थोडक्यामध्ये वर्णन केलं आहे. हे शहर समुद्रात होतं. त्यांच्या वर्णनानुसार त्यांचं म्हणणं आहे की हे शहर समुद्रामध्ये होतं. शक्तिशाली साम्राज्य, उंच तटबंदी, प्रगत तंत्रज्ञान आणि भरपूर सोनं. देवता पोसिडॉनच्या रागामुळे हे शहर एका दिवसात समुद्राखाली बुडलं. प्लुटो म्हणतो की हे शहर हेराक्लिसच्या खांद्यापलीकडे, म्हणजेच आजच्या जिब्राल्टर स्ट्रेटच्या पलीकडे होतं. काही संशोधक म्हणतात हे बाह्य स्पेन जवळ, काही म्हणतात ते सहारा वाळवंटाखाली, तर काही म्हणतात अटलांटिस म्हणजेच अर्टाटिका. काही संशोधकांनी याचे 2 गट केले आहेत. एक गट म्हणतो अटलांटिक एक रूपक कथा आहे, एक आदर्श समाजाची कल्पना, आणि दुसरा गट म्हणतो अटलांटिक खरंच होतं आणि पुरावे अजूनही सापडले नाही त्यांना. प्लेटोन 9000 वर्षापूर्वी या शब्दाचा वापर केला. काहींचं म्हणणं आहे की हे कालगणनेची चूक असू शकते. अटलांटिसचे काही वैशिष्ट्य त्यांनी केले होते, ते म्हणजे शहर वर्तुळाकार होतं आणि ते सगळं जलवाहिन्यांनी वेढलेलं होतं, आणि ते शहराच्या मध्यभागी एक सोन्याचं मंदिर होतं जे पोसेडॉन देवासाठी होतं. ही एक अचूक नगर रचना होती, स्वच्छ पाण्याची व्यवस्था होती आणि औद्योगिक ताकद पण होती. समुद्राचं आणि जमिनीचं उत्तम संतुलन होतं, एखाद्या प्रगत शहरीकरणासारखं. याच्यावर काही संशोधकांनी प्रयत्न केले आणि त्याच्यावर काही थेरी लिहिल्या. एडगार कायसर नावाच्या रहस्यमय व्यक्तीने सांगितलं अटलांटिस पुरुषतन 1968 मध्ये होईल. रिमिनी रोड महामाजवळ सापडलेली रचना, त्यामध्ये अटलांटिसचा महापुरावा का होता. 2001 मध्ये गुगल अर्थवर एक दक्षिण अटलांटिक मध्ये एक रचना दिली होती, मात्र ती नंतर केवळ एक लाईन निघाली. अजूनही अटलांटिक ओशन मध्ये अजूनही शोध सुरू आहेत. अटलांटिक आणि पौराणिक कथांमध्ये याने काही साम्य केलं. भारतातही द्वारका नगरी समुद्रात गडप झालेली कथा अटलांटिक सारखीच होती. मायना सभ्यता, लेमुरिया आणि राम साम्राज्य यांचे उल्लेख सुद्धा अटलांटिक सारखेच आहे. सगळ्या जगात एक प्रगत शहर नष्ट झालं ही एक संकल्पना दिसते. अटलांटिक आजही अस्तित्वात आहे का. काही वैज्ञानिक मानतात की अटलांटिक म्हणजे एक विसरलेली सभ्यता जी समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे नष्ट झाली. काहींचं म्हणणं आहे की अटलांटिक ही एक एलियन सिव्हिलिझेशन होती. अजूनही समुद्राच्या तळाशी खूप सारे रहस्य उघडायचे राहिले आहेत. अटलांटिक एक रहस्य, एक स्वप्न की एक सत्य आपण अजूनही निश्चित करून सांगू शकत नाही, पण हे नक्की आहे की ही कथा आपल्याला इथे सगळे नव्यानं पाहायला भाग पडतो. तुम्हाला काय वाटतं, अटलांटिक खरंच होता का? तुमच्या मतांमध्ये कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि डेली डोस इन्फोला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हाच एक अशा रहस्यमय प्रवासात. धन्यवाद.